नमस्कार, KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत। प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। सावकारी कर्ज दिल्यानंतर वसुलीच्या नावानं रक्तपिपासूची भूमिका बजावणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करणार पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी गरजले। वारंवार आवाहन करूनही नागरिक ऑनलाईन फसत आहेत, ही बाब चिंतेची, खबरदारी घेण्याचं पोलीस अधीक्षकांनी केलं आवाहन। अंमली पदार्थांविरुद्ध धडक मोहीम सुरू, लाखोंचा माल करण्यात आला जप्त, अनेकांविरुद्ध करण्यात आली कारवाई, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांचं प्रतिपादन। आणि सावकार लढत असतील तर नागरिकांनी बिनधास्त पुढे येऊन तक्रार नोंदवावी, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केलं आवाहन। यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो, आजा तुझे मां पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें, सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं, उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान, आजा तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। नियम धाब्यावर बसवून सावकारी धंदा करणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक सावकारांविरुद्ध पोलीस प्रशासन ऍक्शन मोडवर आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे। नमस्कार साहेब। नमस्कार। सावरकरांची भूमी आहे, सुफी संतांची भूमी रत्नागिरीमध्ये एक सावकारी गुन्हा उघडकीस झालेला आहे, नेमका काय प्रकार आहे? परवा एक माहिती प्राप्त झाली की शासकीय नोकराला एक अवैध सावकारी करणारा ग्रस्त त्याला वारंवार पैशासाठी तगादा लावत आहे, त्रास देत आहे। ह्या माहितीच्या आधारे आम्ही एक रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात एक गुन्हा नोंद केला। त्या गुन्ह्याच्या आधारे त्या आरोपीच्या घरी किंवा त्याने सांगितलेल्या ठिकाणी छापा मारला। त्या ठिकाणी आम्हाला अनेक दस्तावेज मिळाले, जवळपास 40हून अधिक लोकांच्या संदर्भातले जे काही नोटरी दस्तावेज तयार केलेले आहेत ते आम्हाला मिळाले। त्याचबरोबर एक रजिस्टर ठेवलेला आहे, ज्याच्यामध्ये व्याजाने अव्वाच्या सव्वा व्याज आकारून लोकांची पिळवणूक होत असल्याबद्दलचं प्रकार निष्पन्न झालेला आहे। त्या संदर्भात त्या आरोपीला कोर्टासमोर हजर केलं, 4 दिवस पोलीस कस्टडी रिमांड त्याची घेतलेली आहे आणि अनेक साक्षीदारांकडे विचारपूस सध्या चालू आहे। ह्या माहितीच्या आधारे आम्ही सर्वसामान्य लोकांना आवाहन केलं की अशा प्रकारे जर कुठे अवैध सावकारी होत असेल, पिळवणूक आपली होत असेल तर त्या संदर्भातली तक्रारी, अर्ज, ईमेल अथवा प्रत्यक्ष भेटून आम्हाला द्यावे आणि त्याच्याच आधारे आज सुद्धा आमच्याकडे एक तक्रारदार पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेला आहे आणि त्याची सुद्धा तक्रार घेण्याचं काम चालू आहे। आणि मला वाटतं या माध्यमातून जे अवैध सावकारीचे जे प्रकार आपल्या शहरामध्ये घडत आहेत त्याच्यावरती प्रतिबंध येईल, त्यांच्यावरती कारवाई केली जाते। 4 दिवसापूर्वी सावकारी धंदा करणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध कडक कारवाई करताच इतरांचे धाबे दणाणले आहेत। या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची भेट घेता त्यांनी अधिक धक्कादायक माहिती दिली आहे। दरम्यान जे नागरिक सावकारी कर्जाच्या विळख्यात सापडले आहेत त्यांनी न घाबरता तक्रारी कराव्यात, आम्ही रक्तपिपासू सावकारांविरुद्ध कडक कारवाई करू असं आवाहन धनंजय कुलकर्णी यांनी केलं आहे। प्रत्येक माहितीनुसार आपल्याला काय दिसून आलं की जनरली काय जाणवलं आहे बाबतीत? याच्यामध्ये एकतर जे अवैध सावकारी करणारे इसम जे आहेत ते नोटरी जो करारनामा करण्याचा बहाणा करून त्यांच्याकडनं कोरे चेक लिहून घेऊन त्यांना ते चेकच्या माध्यमातून त्यांना ब्लॅकमेल केलं जातं, त्यांच्याकडनं चक्रवाढ पद्धतीने त्यांच्याकडनं पैसे आकारले जातात, त्यांच्याकडनं दंडही आकारला जातो आणि याची रक्कम जी आहे ती अगदी अव्वाच्या सव्वा दरमहा 20% म्हणजे वर्षाला जवळपास 240% एवढा भरमसाठ अशा प्रकारचा व्याजदर आकारून या लोकांची फसवणूक केली जाते।
तर त्या संदर्भात आम्ही दखल घेतलेली आहे आणि मला खात्री आहे की या गुन्हेगारीचे जे पाळेमुळे आहेत ते मी पूर्ण करू. याबाबतीत तक्रारी पुढे आल्या त्या आपण धडकपणे कारवाई करणार. निश्चितपणे या संदर्भातली आम्ही पोलीस विभागाने एक भूमिका जाहीर केली आहे की अशा प्रकारे अवैध सावकारी संदर्भातल्या तक्रारी आल्यानंतर त्याची त्वरेने दखल घेतली जाईल आणि त्या संदर्भात अतिशय कठोर अशा प्रकारची कारवाई केली जाईल. अंमली पदार्थांबाबत आम्ही दररोज धडक कारवाई करत असल्याचं पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी KTV जवळ बोलताना म्हणाले आणि आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईची सविस्तर माहिती दिली. अंमली पदार्थाला आपण एकदा बिमोड करून टाकले रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. काय सिच्युएशन आजच्या दिवशी? मागील 6 महिन्यामध्ये आम्ही एक मोहीम या संदर्भातली सुरू केली होती आणि त्या अनुषंगाने जवळपास 74 इसमांना वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये आम्ही अटक केलेली आहे. लाखो रुपयांचा मुद्देमाल त्यांच्याकडनं हस्तगत केलेला आहे. या संदर्भातल्या जे इसम आहेत जे वारंवार अशा प्रकारच्या तस्करीमध्ये सामील आहेत त्यांच्यावरती प्रतिबंध यावा म्हणून आम्ही 25 लोकांवरती तडीपार करण्याचे प्रस्ताव वेगवेगळ्या प्रांताधिकाऱ्यांकडे पाठवलेले आहेत आणि ते प्रस्ताव विचाराधीन आहेत. एकदा ह्या लोकांचे प्रस्ताव पारित झाले आणि या लोकांना तडीपार झालं तर मला वाटतं अशा प्रकारच्या अंमली पदार्थांचं जे व्यवसाय आहे तो पूर्णपणे मोडीत निघेल आणि त्यांच्यावरती कारवाई केल्यानं निश्चितपणे आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा दिलासा मिळेल. अंमली पदार्थांबाबत पालक आणि विशेष करून समाजातील प्रमुख नागरिकांनी तरुणाईकडे लक्ष दिलं पाहिजे असं आवाहन पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केलं. आपण आवाहन केल्यानंतर आजही काही प्रमाणात अंमली पदार्थाचा व्यवसाय सुरू आहे. तरुणाई आज आपण कुठे चालली आपल्याला माहिती आहे. यांच्या पालकांना आणि विशेषतः तरुणांना आपण समाजाला काय आवाहन करू इच्छिता? या संदर्भातले जनजागृतीची मोहीम सुद्धा आम्ही हाती घेतलेली आहे. वेगवेगळ्या शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन आमचे अधिकारी अशा प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहावं म्हणून विद्यार्थी तरुण वर्ग यांना नियमितपणे मार्गदर्शन करत असतात. त्याचबरोबर वेगवेगळ्या धर्मांचे धर्मगुरू आहेत त्यांना पण आम्ही संपर्क केलेला आहे जेणेकरून ज्या ज्या प्रार्थना स्थळं असतील त्या ठिकाणी त्यांची जी काही प्रवचन असतील किंवा बयान असेल त्या तिथं अशा प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहण्याबद्दलचं आवाहन त्यांच्याकडनं केलं जाईल अशा प्रकारची आम्ही काळजी घेतलेली आहे. त्यामुळे जनजागृती त्याबरोबर धडक कारवाई आणि त्यांच्यावरची प्रतिबंधक कारवाई अशा तिहेरी पद्धतीचा अवलंब करून हा व्यवसाय किंवा हा जे जाळं आहे ते पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याचं काम रत्नागिरी जिल्हा पोलीस दल करणार आहे ते करत राहील. वारंवार आवाहन व विनंत्या करूनही आजही शेकडो नागरिक आणि विशेष करून सुशिक्षित ऑनलाईन व्यवहार करताना धोका खात आहेत. त्यामुळेच सायबर गुन्ह्यात वाढ होत आहे असं पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी KTV जवळ बोलताना म्हणाले. साहेब वारंवार आव्हान करून सायबर गुन्ह्यामध्ये वाढच होत चालले, लोक फसवणूक चालले आहेत ऑनलाईन. ह्यावर आपल्यात काय मत आहे? हे मात्र अगदी रास्त आहे. वारंवार यासाठी आम्ही जनजागृतीपर व्हिडिओ फिल्म्स बनवल्या, वारंवार वर्तमानपत्रांमध्ये काय करू नये याच्याबद्दलच्या बातम्या आम्ही छापून आणल्या. त्याबद्दलचं नेहमी आवाहन पण आमच्या समाज माध्यमांवरती आम्ही करत असतो. आमचे फेसबुकचं पेज आहे, ट्विटरचं हँडल आहे, वेबसाईटवरती पण आम्ही अशा प्रकारचं आवाहन करत असतो. परंतु दुर्दैवानं अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये निश्चितपणे वाढ होते आहे. त्याचं कारण असं हे सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात. कित्येकदा जे shaadi.com सारख्या वेबसाईट आहे त्याचा वापर करतात. कधी बनावट अशा प्रकारच्या अकाउंट तयार करून लोकांच्याकडनं पैशाची मागणी करतात. त्याच्यामध्ये व्हॉट्सअपसारखे अकाउंट असतील, ट्विटरसारखे अकाउंट असतील, फेसबुकचे बनावट पेज तयार करतात आणि त्याचा वापर करून अशा प्रकारचे लोकांच्याकडनं आर्थिक फसवणूक करतात. अनेकदा आपल्याकडे येणारे जे मेसेज असतात आणि त्याच्यावरती एक लिंक दिलेली असते, त्या लिंक आपण कधीही क्लिक करू नये. अनेकदा आम्ही अशा प्रकारचं आवाहन करतो, परंतु अजूनही लोक अशा प्रकारच्या भूलथापांना बळी पडतात आणि त्याच्यामध्ये त्यांची फसगत होते. हे मात्र सत्य आहे. परंतु आपल्याला जनजागृतीच्या माध्यमातूनच अशा प्रकारच्या गुन्ह्यांवरती आपल्याला प्रतिबंध करता येईल. जे आमच्याकडे गुन्हे दाखल होतात त्याचा आम्ही कसून शोध घेतो, परंतु त्याच्यामध्ये डिटेक्शनचं प्रमाण कमी असतं. त्याचं कारण असं आहे की हे गुन्हेगार जे परराज्यामध्ये असतात त्यानंतर त्यांचे अनेक प्रकारचे बनावट सिम कार्ड ते वापरतात. बऱ्याचदा VPN व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क सारखे जे तंत्रज्ञान आहे त्याचा वापर करून त्याचा उपयोग करून ते अशी गुन्हेगारी करत असतात. त्यामुळं अशा प्रकारचा तपास करण्यामध्ये निश्चितपणे अडचणी आहेत. परंतु याच्यामध्ये आपल्याला जनजागृती आणि कठोर अशा प्रकारची कारवाई करून आपल्याला ह्या गुन्ह्यांमध्ये निश्चितपणे कमी करता येईल. रत्नागिरी जिल्ह्यात गुन्हेगारीचं प्रमाण कमी झालं आहे असा विश्वास धनंजय कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे.
आणखी 15 दिवसांनी 2023चा समारोप होणार आहे. काय होता गुन्ह्याचा रेशो आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचा? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्याकडे जे मालमत्तेविरुद्धची गुन्हेगारी आहे, खास करून घरफोडी आणि चोरी या गुन्ह्यांमध्ये कमी आलेली आहे. त्याचं कारण असं आहे, मागील वर्षभरामध्ये आपण QR कोड बेस आपण पेट्रोलिंग सगळ्या ठिकाणी सुरू केलेली आहे. जे महत्त्वाचे ठिकाण आहेत, ATMs आहेत, बँका आहेत, काही महत्त्वाची शाळा कॉलेजेस आहेत, त्याचबरोबर वेगवेगळ्या भागांमध्ये जिथं व्यावसायिक प्रतिष्ठान आहेत, बाजारपेठ आहेत, तिथं आपण QR कोड बसवलेले आहेत आणि ते QR कोडला जाऊन पोलीस कर्मचारी रात्रीच्या वेळेस गस्ती दरम्यान स्कॅन करतात आणि त्याचं एक रेकॉर्ड आपल्याकडे जनरेट होतं. म्हणजे त्यासाठी आपल्याला मंडणगडचा एखादा आमचा अंमलदार आहे, तो गस्त करतोय की नाही, किंवा एखादा खेडमधला अंमलदार जो आहे त्याला नेमलेल्या ठिकाणी तो गस्तीसाठी जातोय की नाही, याचं नियंत्रण इथं आम्हाला बसल्या जागी करता येतं आणि त्यामुळेच मला वाटतं आपल्याकडे जे घरफोडीचं प्रमाण आहे किंवा चोरीचं प्रमाण आहे त्याच्यामध्ये कमी आलेली आहे. त्याचबरोबर आपल्याकडे आपण मध्यंतरी एक मोहीम आपण घेतली होती. आपल्याकडे जे भंगार खरेदी करणारे व्यावसायिक आहेत त्यांची तपासणी आपण केली. त्या तपासणीमध्ये आपल्याला असं आढळलं की काही ठिकाणी मंदिरांच्या घंटा आहेत, काही ठिकाणी वेगळ्या प्रकारचं साहित्य जे बॅटऱ्या आहेत अशा प्रकारचे त्यांनी घेतल्याचं आपल्याला माहिती मिळाली आणि त्या माहितीच्या आधारे पण आपण काही गुन्हेगारांपर्यंत पोहोचू शकलो आणि त्यामुळं भंगार व्यावसायिकांवरती अशा प्रकारची कारवाई केल्यामुळे ते अशा प्रकारचं ज्यावेळेस चोरीचा माल ते घेत नाही तेव्हा अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये घट झाली. परंतु बाकीचे शरीराविरुद्धचे जे गुन्हे आहेत ते वैयक्तिक वादातून, तात्कालिक स्वरूपाच्या वादातून अशा प्रकारचे गुन्हे घडतात, परंतु त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची मोठी वाढ नाही आहे. आपल्याकडे जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा सामाजिक तणाव आपल्याकडे नाही आहे, जातीय तणाव आपल्याकडे नाही आहे आणि त्यासाठी पोलीस यंत्रणा सातत्यानं अहोरात्र आपल्याकडे मेहनत घेत असते. लोकांच्या बैठका घेणं, त्यांच्या सामाजिक सलोखा कसा कायम राहील याबद्दलची आपण निश्चितपणे खबरदारी घेत असतो. समाजातल्या प्रत्येक घटकाला त्या याच्यामध्ये आपण सामील करून घेत असतो आणि त्याचा निश्चितपणे एक फायदा आपल्याला दिसतो आहे आणि कुठल्या प्रकारचा तणाव आपल्या जिल्ह्यामध्ये नाही. आत्महत्येचं प्रमाण का वाढत चाललं आहे असं विचारता पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी काय म्हणाले ते आता ऐकूया. मग त्याचे प्रमाण वाढले खरं आहे कसे? आपल्याकडे खास करून आपल्या जिल्ह्यामध्ये रोजगाराच्या असलेल्या कमी संधी, त्याचबरोबर बऱ्याचदा वेगवेगळ्या प्रकारचे जे वैयक्तिक स्वरूपाचे वाद असतात, तणाव असतात, त्यातून आलेले जे प्रसंग आहेत त्यातून अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. मध्यंतरी आम्ही यासाठी सुद्धा एक जनजागृतीपर मोहीम आम्ही हाती घेण्याचा निश्चित केलेला आहे. त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या मुलाखती तज्ज्ञांच्या घेत आहोत. त्यासाठी आमचं जे YouTube चॅनल आहे त्याच्यावरती आम्ही त्या मुलाखती प्रकाशित करणार आहोत. त्याच्यामध्ये दुर्दैवाने आपल्याकडं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे खास करून सिनियर सिटीजन आहेत त्यांची आत्महत्या आपल्याला फार दुःखदायक आहे. अनेक ठिकाणी बऱ्याचदा त्यांना कुठल्या तरी छोट्याशा कारणासाठी अनेक वेळा व्याधीने ते ग्रस्त असतात आणि त्यांना उपचार मिळत नाहीत. त्यामुळे आपल्याकडं लांजामध्ये अशा प्रकारची दुर्दैवी घटना घडली की जिथं त्यांनी स्वतःच चिता रचून त्यांनी आत्महत्या केली. फार हृदयद्रावक अशा प्रकारची घटना आहे. अशीच एक घटना आपल्याला एका दापोलीमध्ये सुद्धा वृद्ध महिलेने 80 वर्षीय महिलेने स्वतःचं जीवन संपवलेलं, फार वाईट घटना घडतात. त्यामुळे आपल्याला पोलीस विभागानं सिनियर सिटीजनचे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या भेटीचा आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे. अनेक ठिकाणी आम्ही बैठका त्यांच्या घेत असतो. त्यांना एक दिलासा देण्याचं काम आमच्या माध्यमातून, पोलीस विभागाच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणे करत असतो. त्यांना जे काही छोटी मोठी मदत लागते, बँकिंग कामामध्ये असेल किंवा त्यांच्या काही छोट्या मोठ्या अडचणी असतील त्यासाठी निश्चितपणे आम्ही करत असतो आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून निश्चितच सगळे विभाग यासाठी काम करतात. आणि आता पाहूया KTVचे वृत्त संपादक अलिमिया काजी यांनी विविध विषयावर पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्याशी साधलेल्या संवादाची एक झलक खास KTVच्या दर्शकांसाठी. आपण मगाशी म्हणाल बोलता की 25 आम्ही तडीपारचे प्रस्ताव पाठवलेत, पण अशा लोकांचं प्रबोधन करण्यासाठी आपल्याकडे काही उपाययोजना नाहीत काय? खास करून आपल्याला गुन्हेगारी लोकांच्यावरती कडक आपल्याला कारवाई करावी लागेल. जर कोणी एखादा व्यक्ती सुधारण्यासाठी आपल्याला जर इच्छुक असेल आणि तो जर अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीपासून दूर होणारा असेल तर निश्चितपणे आपल्याला त्याचं पुनर्वसनासाठी निश्चितपणे प्रयत्न करता येतील आणि तशी योजना आपल्याकडे कुठली निश्चितपणे नाही आहे. परंतु पोलीस विभाग म्हणून, जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून निश्चितपणे यासाठी सुद्धा निश्चितपणे विचार करू आणि अशा लोकांना सुद्धा गुन्हेगारी गर्दीतून त्याला बाहेर काढण्यासाठी आपण निश्चितपणे. सागरी महामार्गाबाबत आपली यंत्रणा किती अलर्ट आहे? आपल्याकडे जे सध्याचे महामार्ग आहेत, मुंबई गोवा महामार्ग, तिथे आपल्याला CCTV कॅमेरे, आपण 6 CCTV कॅमेरे आपण बसवणार. त्याचं काम अजून आपल्याकडे प्रलंबित आहे. त्या 6 कॅमेऱ्यांचं नियंत्रण जे आहे
जिल्हा पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्ष इथं राहील आणि जेणेकरून आपल्याला तिथं महामार्गावरती नियंत्रण ठेवता येईल. त्याचबरोबर आपल्याकडे महामार्ग पोलीस एक यंत्रणा आहे, ते सुद्धा सातत्याने गस्त करत असते. तिथे होणारे अपघात असतील, तिथे होणारी गुन्हेगारी आहे त्याच्यावरती नियंत्रण असतं. बऱ्याचदा आपल्याकडनं अचानक नाकाबंदी आपण वेगवेगळ्या ठिकाणी लावतो, तिथं वाहनाची सतत कडक तपासणी आपण करत असतो. त्यामुळं महामार्गावरची गुन्हेगारी हा फार मोठा प्रश्न आपल्याकडे नाही आहे, परंतु तिथून होणारी जी वाहतूक आहे त्याच्यावरती मात्र आपलं नियंत्रण आहे. सागरी सुरक्षेबाबत काय धोरण आहे आपलं? सागरी सुरक्षेबद्दल आपल्याकडे 9 एकूण बोटी आपल्याकडे आहेत, त्या दररोज गस्तीसाठी बाहेर जात असतात. त्याचबरोबर तिथं समुद्रात असणाऱ्या ज्या बोटी आहेत, मच्छीमारी बोटी असतील किंवा इतर बोटी असतील, त्यांना तपासणी केली जाते. आपल्याकडे 2 ट्रॉलर आपण भाड्याने घेतलेले आहेत, म्हणजे 2-2 11 बोटी, आणि दररोज एक ना एक अधिकारी आपला त्या बोटीवरती गस्तीसाठी जातो. त्याच्यामध्ये माझ्यासह सगळे अधिकाऱ्यांना गस्तीसाठी आपण एक त्याचा एक टेबल तयार केला, की तशा प्रकारचा एक आराखडा तयार केला, प्लॅन तयार केला, आणि त्याच्या माध्यमातून आपण समुद्री मार्गावरती, समुद्री तटावरती आपण लक्ष ठेवून असतो. त्याचबरोबर जे लँडिंग पॉईंट आहे, ज्या ठिकाणी जेट्टी आहे, त्या ठिकाणी आपण स्थानिक लोकांच्या पुढाकारातून, लोकसहभागातून आपण CCTV कॅमेरे बसवलेले आहेत, तिथे आपला वॉच असतो. फिशरीज डिपार्टमेंटकडनं 47 वॉर्डन त्या ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी नेमलेले आहेत आणि त्यांना तपासण्याचं काम वारंवार पोलीस विभागाचे अधिकारी पेट्रोलिंगच्या माध्यमातून करत असतात आणि लक्ष ठेवलं जातं. CCTVचे आपण जाळे उभारलेले काय दिसून येतं त्याच्यामध्ये आपल्याला? CCTV मधून आपल्याकडे आता वाहतुकी संदर्भातलं भरपूर नियमन आपल्याकडे होतं. बऱ्याचदा एखादा गुन्हा झाला की त्याचा शोध घेण्यासाठी आपल्याला निश्चितपणे त्याचा उपयोग होतो. मध्यंतरी आपल्याकडे जो एक संशयास्पद व्यक्ती इथं फिरत असल्याबद्दलची माहिती मिळाली, त्याचा पूर्ण दिवसभराचा प्रवास आपल्याला त्या माध्यमातून मिळाला होता. तो कोणत्या ठिकाणी गेला, कुठल्या ठिकाणी थांबला, कुठल्या ठिकाणी बसला, या संदर्भातला पूर्ण दिवसभराचा प्रवास आपल्याला मिळाला होता. त्यामुळे निश्चितपणे CCTVच्या माध्यमातून गुन्हेगारी व्यक्तीवरती लक्ष ठेवता येतं. वाहतुकीचं नियमन करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. जर कुठे वाहतूक जाम झाला तर नियंत्रण कक्षाला लगेच कळतं आणि तिथं आपल्याला वाहतूक विभागाचे अधिकारी कर्मचारी पाठवून तिथं आपल्याला नियंत्रण मिळतं. आपण आल्या रत्नागिरी शहरातील सिग्नल यंत्रणा सुरू केलेली आहेत, पुढच्या अजून 2-3 बंद आहेत. आपल्याकडे एकूण 4 CCTV सिग्नल यंत्रणा आपण बसवण्याचे निश्चित केलेलं आहे. त्यासाठी जिल्हा विकास प्राधिकरणाकडे आपल्याला जवळपास 50 लाखाच्या आसपास निधी प्राप्त झाला होता. अर्थात तो नगरपालिकेला प्राप्त झाला होता आणि त्यातलं एक सिग्नल यंत्रणा बसवलेली आहे. दुसरीचं काम जो आपला मारुती मंदिर चौक आहे त्या ठिकाणी बसवण्याचं काम चालू आहे आणि इतर 2 चौक सुद्धा लवकरच ते पूर्ण केले जातील आणि रत्नागिरी शहरातले 4ही सिग्नल यंत्रणेचे जे काम आहे ते पूर्ण केलं जाईल. ह्याचबरोबर आपल्या जिल्ह्यात इतर महत्त्वाची शहरं आहेत, दापोली आहे, खेड आहे, चिपळूण आहे, इथे सुद्धा आम्ही ह्या वर्षभरामध्ये पुन्हा एकदा सिग्नल यंत्रणा बसवण्यासाठीची मागणी आम्ही जिल्हा विकास प्राधिकरणाकडे केलेली आहे आणि त्यासाठी सुद्धा आम्ही पाठपुरावा करत आहोत आणि CCTV कॅमेरे सुद्धा त्या शहरांमध्ये बसवण्यासाठी सुद्धा पाठपुरावा करत आहोत. माननीय पालकमंत्री महोदयांनी या दोन्ही प्रोजेक्टसाठी त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे. त्यांनी प्राथमिक स्वरूपामध्ये त्याला मान्यता दिलेली आहे आणि निश्चितपणे लवकर त्याबद्दलची कारवाई केली जाईल. तंटामुक्ती समित्यांमुळे ग्रामीण भागातले तंटे कमी झाले असं म्हटलं आहे, खरं आहे काय? निश्चितपणे त्याचा उपयोग, जे छोटे मोठे तंटे आहेत त्याचा गाव पातळीवरती त्यांचे तंटे मिटवण्यामध्ये फायदा होतो आहे. परंतु त्यासाठी आपल्याला पोलीस विभागाच्या माध्यमातून कुठं ना कुठेतरी इंटरव्हेन्शन लागतं, कुठं ना कुठेतरी आपल्याला त्यांचा संपर्क असणं गरजेचं असतं आणि जेणेकरून कुठल्या प्रकारचे तंटे, महत्त्वाचे गुन्हे त्याच्यामधून रोखले जाऊ नये त्याची नोंद पोलीस स्टेशनला व्हावी, हा सुद्धा महत्त्वाचा भाग असतो आणि पोलीस विभाग तंटामुक्त समितींच्या संपर्कामध्ये असतं. त्याचा उपयोग निश्चितपणे होतो. पोलीस अधीक्षक म्हणून तुमची भावना काय रत्नागिरी जिल्हावासियांबाबत? रत्नागिरी जिल्हा अतिशय शांत स्वरूपाचा जिल्हा आहे. सामाजिक वातावरण अतिशय सौहार्दाचं आहे. अतिशय चांगल्या प्रकारची इथं परिस्थिती आपल्याला दिसते. लोकांचं सहकार्य खूप पोलीस विभागाला, सगळ्याच शासकीय यंत्रणांना असतं आणि मला वाटतं ह्या स्वरूपाचं जे काम आहे, जे चाललेलं आहे ते निश्चितपणे पुढे नेता येईल. आपल्याला अधिक चांगल्या प्रकारचं, भरीव अशा प्रकारचं काम जिल्ह्यासाठी करता येईल. धन्यवाद. आमच्या KTVC बोलल्याबद्दल. आपले विचार आम्ही नक्की सोशल मीडियामार्फत लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करू. पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. सावकारी कर्ज दिल्यानंतर वसुलीच्या नावानं रक्तपिपासूची भूमिका बजावणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करणार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी गरजले.
वारंवार आवाहन करूनही नागरिक ऑनलाईन फसत आहेत, ही बाब चिंतेची. खबरदारी घेण्याचं पोलीस अधीक्षकांनी केलं आवाहन. अंमली पदार्थांविरुद्ध धडक मोहीम सुरू. लाखोंचा माल करण्यात आला जप्त. अनेकांविरुद्ध करण्यात आली कारवाई. पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांचं प्रतिपादन. आणि सावकार लढत असतील तर नागरिकांनी बिनधास्त पुढे येऊन तक्रार नोंदवावी. पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केलं आवाहन. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.